हाय, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. चला आज बनवूया मस्तपैकी मसाले भात. चला, त्यासाठी मी घेतले 2 वाटी बासमती तांदूळ. हे बासमती तांदूळ छान असे 2-3दा वॉश करून घेतले आणि अर्धा तास पाण्यात भिजत ठेवले. त्यानंतर घेतला खडा मसाला. खड्या मसाल्यामध्ये मी घेतलं होतं दालचिनी, तमालपत्र, वेलदोडा आणि लवंग. हे सगळं छानपैकी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि या भिजवलेल्या तांदूळमध्ये टाकून छान असं मिक्स करून घेतलं. हे मिक्स करून झाल्यानंतर गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आणि कुकरमध्ये तेल गरम करून त्यामध्ये सगळ्यात आधी टाकलं हिंग, जिरे, तमालपत्र, कांदा, टोमॅटो आणि ग्रीन पीस. हे छान असं परतून घेतलं. ह्याला तेल सुकल्यानंतर त्यामध्ये टाकले अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे गरम मसाला. गरम मसाला टाकून छान असं परतून घेतलं आणि मग टाकले भिजवलेले तांदूळ. भिजवलेले तांदूळ छान असे परतून घेतले आणि मग टाकलं ह्यामध्ये गरम पाणी. मी 2 वाटी बासमती तांदळाला 4 वाटी गरम पाणी घेतलं होतं. गरम पाणी टाकून त्यामध्ये टाकलं चवीनुसार मीठ. मीठ टाकून कुकरचं टोपण बंद केलं आणि 1 शिट्टी व्हायला होऊन दिलं. 1 शिट्टी झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर बघा कसा छान असा मोकळा भाग तयार झालेला आहे. मग त्यावर टाकली ही कोथिंबीर. झाला आपला मसाले भात तयार. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.